नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मैत्रिणींनो, आपण महिला सक्षमीकरण, सबलीकरण याविषयी बोलतो आणि ऐकतो, पण ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, हे सगळे जे विषय आहेत ते आपल्याला आत्मभान देणारे आहेत. आज बोलूया अर्थभानातून आत्मभानाकडे. जेव्हा समाज बदलतो तेव्हा अर्थकारण हा एक महत्त्वाचा मुद्दा ठरतो. मग आर्थिक साक्षरता म्हणजे काय, आर्थिक नियोजन कसं करावं, गुंतवणूक कसं करावी, याविषयी आपण अधिक जाणून घेऊया. आणि अर्थातच अर्थकारण हा महत्त्वाचा मुद्दा कसा ठरतो हे सुद्धा आपण माहिती करून घेऊया. आज आपल्यासोबत आहेत प्राचार्या वृषाली रणधीर. नमस्कार ताई. नमस्कार. वृषालीताई नेस वाडिया कॉलेजच्या प्राचार्य आहेत आणि त्यांच्याकडे PhDची गाईडशिप आहे. अनेक विषयांमध्ये त्यांनी संशोधन केलेलं आहे. त्यांचे शोधनिबंध प्रसिद्ध आहेत आणि बचत गटावरील संशोधन हे विशेष उल्लेखनीय कार्य त्यांच्याकडून झालेलं आहे. अनेक संस्थांचं अध्यक्षपद ते भूषवतात, जसे चैतन्य कला अकॅडमी, दीपस्तंभ आणि अनेक देशविदेशांच्या परिषदांमध्ये त्यांचा सहभाग त्यांनी नोंदवलेला आहे. आणि हे सगळं करताना आपल्यातील कलाकारसुद्धा त्यांनी जिवंत ठेवला आहे. मी सावित्रीबाई फुले बोलते यांचे प्रयोग 1000च्या वर प्रयोग ते देशविदेशामध्ये सादर करतात. बचत गट, गुंतवणूक, अर्थज्ञान याविषयी अधिक जाणून घेऊया वृषालीताईंकडून. वृषालीताई, अर्थभान आल्यानंतर यश कसं मिळू शकतं आणि स्त्री कशी प्रगत होऊ शकते याचं एक उत्तम उदाहरण आहे. त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार ताई. नमस्कार. आपला विषय आहे अर्थभानाकडून आत्मभानाकडे. आणि म्हणूनच अर्थभान म्हणजे काय, नक्की अर्थभान म्हणजे काय अपेक्षित आहे? अर्थभान म्हणजे पैशाची जाणीव, पैशाविषयी असणारी जी एक संकल्पना आहे, ताकद ही संकल्पना प्रामुख्याने आपल्याला इथे लक्षात घ्यावी लागेल. पैसा मिळवायचा कसा, त्याचा खर्च कसा करायचा, गुंतवणूक कशी करायची, बचत कशी करायची, याची जाणीव ज्या वेळेला निर्माण होते त्याला आपण आत्मभान असं म्हणू शकतो. बरोबर. म्हणजे अर्थभान आलं की जे आपण अर्थकारणाचा एक महत्त्वाचा मुद्दा आहोत किंवा अर्थव्यवस्थेचा आपण एक सक्रिय सहभागी असणारी व्यक्ती आहोत, अगदी ही जाणीव मला वाटतं महिलांमध्ये यायला पाहिजे. आणि मगच अर्थभान आलं तर कुठेतरी आपण आत्मभानाकडे जातो आणि मग कुठेतरी महिला सक्षमीकरण किंवा सबलीकरण यशस्वी होतं असं आपण म्हणू शकतो. आता अर्थकारणाचा महत्त्वाचा मुद्दा आला आर्थिक साक्षरता. ही आर्थिक साक्षरता घरापासून कशी सुरुवात करायची? म्हणजे घरामध्ये आपण बघतोय ग्रामीण भागामध्ये शक्यतो महिलांना जास्तीत जास्त आर्थिक नियोजनामध्ये सहभागी केलं जात नाही किंवा ती एक त्यांना जाणीव होत नाही की आपण त्या अर्थव्यवस्थेचा एक भाग पाहिजे, घरातील नियोजन, गुंतवणूक याच्यामध्ये आपला सहभाग पाहिजे. तर आर्थिक साक्षरता घरापासून कशी केली पाहिजे? जसं आपण शिक्षणाची साक्षरता म्हणतो, ती अ आ इ ई लिहायला सुरुवात केली म्हणजे आपण साक्षर झालो. बरोबर. तशी आर्थिक साक्षरता ही स्वतः महिलांनी पैशाचा विनियोग करायचा, स्वतः त्याचे निर्णय घ्यायचे, स्वतः पैसा मी मिळवला पाहिजे, मी कमावला पाहिजे असं तिला वाटलं पाहिजे, तिचं भान तिला आलं पाहिजे. आपल्याकडे असं एक वेगळं वातावरण दिसून येतं की पैशाच्या संदर्भामध्ये काही निर्णय असतील, तिला आपण विचारलं तर ती ह्यांना विचारून सांगते, किंवा मी कोणाला तरी घरातल्या माणसांना विचारून सांगते. म्हणजे निर्णय प्रक्रियेमध्ये पैशाच्या बाबतीमध्ये ती सहभागी होत नाही. कदाचित तिला भीती वाटत असावी की माझं चुकलं तर, आणि त्याच्याबद्दल मला माहिती नाही आहे जास्त. तर ही जी भीती मनातली आहे ती जर तिच्या मनातली गेली, महिलांच्या मनातली गेली, तर ती स्वतः पुढे येऊन पैशाच्या संदर्भामध्ये बचत, गुंतवणूक, खर्च आणि त्याचे वेगवेगळे पैलू याच्यावरती ती स्वतः काम करायला सुरुवात करेल. अगोदरच्या काळामध्ये कसं होतं की ती घरातलीच फक्त कामं करायची. म्हणजे घरगुती कामामध्ये पगार ही कन्सेप्टच नाही. म्हणजे मोफत काम, मोफत सेवा उपलब्ध करून दिली जाईल, त्याचं पैशात कधी मोजमाप होत नव्हतं.
पण जशी ती घराच्या बाहेर पडली, मग साधं धुणंभांडे करण्याचं काम जरी असेल तरी त्यातून पैसे मिळवणं, मग नोकरी आली, नोकरीच्या ठिकाणी गेली, तिथून पैसे कमावणे, मग ही जेव्हा आवक सुरू झाली त्यावेळेला ती खऱ्या अर्थानं साक्षर व्हायला लागली. मग त्याचं विनियोग कसा करायचा, नेमका कुठं खर्च करायचा हे जाणायला तिला जास्त आवडायला लागलं. समाजातून सुरुवातीला विरोध झाला की हिने फक्त कमावून आणून द्यावं, निर्णय प्रक्रियेत सहभागी होऊ नये. पण आत्ताच्या काळामध्ये जर आपण पाहिलं, तुमच्या माझ्यासारख्या ज्या महिला आहेत की ज्या समाजामध्ये आत्मभान ठेवून जगत आहेत, त्यांचा हिस्सा आता विचारायला लागलेला आहे की माझा हिस्सा कुठे आहे आता, आणि ती खूप चांगली गोष्ट आहे. पण आर्थिक साक्षरताचा जर विचार केला गेला तर 3 स्तरामध्ये आपण करू शकतो, ग्रामीण, निमशहरी आणि शहरी. अगदी याच्यामध्ये कुठेतरी आर्थिक साक्षरता, मला वाटतं ग्रामीण भागामध्ये अजून आर्थिक साक्षरता होणं गरजेचं आहे. आणि बऱ्याच महिलांना असं असतं की स्वावलंबी तर व्हायचं आहे आणि त्याच्यासाठी शिक्षण महत्त्वाचं आहे, पण काही कारणांनी शिक्षण घेऊ नाही शकलेल्या महिला यांना सुद्धा उद्योजक व्हायचं असतं. पण काय होतं की उद्योजकतेच्या बऱ्याच पायऱ्या असतात, सरकारी योजना असतात, त्या जरा गुंतागुंतीच्या वाटतात. मग अशा वेळी उद्योजक होण्यासाठी कुठल्या प्रक्रिया आहेत ज्याचा अवलंब केला तर महिला सुद्धा घरात बसून किंवा बाहेर पडून व्यवसाय करू शकतात? उद्योजकतेसाठी तसं म्हटलं तर कोणतीही शिक्षणाची अट नाही. बरोबर. काहीही शिक्षण नसेल तरी ती महिला उद्योजक बनू शकते. उद्योजक ही एक विचार करण्याची प्रवृत्ती आहे, आत्मभान म्हणूयात आपण त्याला. की काकीनाडा एक्सपेरिमेंट हे खूप प्रसिद्ध एक्सपेरिमेंट आहे, ज्याच्यामध्ये ट्रेनिंग दिल्यानंतर कोणतीही व्यक्ती उद्योजक होऊ शकते. आधी जे म्हटलं जायचं की उद्योजक जन्माला यावा लागतो, तो निर्माण होऊ शकत नाही, ते डेव्हिड मॅकलेलँड यांनी चुकीचं ठरवलं की तुम्ही असं म्हणू शकत नाही की उद्योजक जन्माला यावा लागतो. त्याला जर तुम्ही प्रॉपर ट्रेनिंग दिलं तर त्याच्यातला उद्योजक जागा होतो आणि तो खूप यश मिळवू शकतो. उद्योजकता ही पैसे मिळवण्याची भावना ही सुद्धा आहे. उद्योजकाला नेहमी वाटतं की मी प्रगती करावी, मला प्रॉफिट मिळावा, आणि तो पैशाच्या स्वरूपातच असतो. कोणताही लॉसमध्ये जाणारा उद्योजक पुढे जात नाही, किंवा प्रॉफिटचा विचार न करणारा माणूस कधी उद्योजक होऊ शकत नाही. मग महिलांनी त्यांच्यामध्ये उपजतच मुळातच एक उद्योजिका दडलेली असते. जेव्हा घरातलं व्यवस्थापन ती व्यवस्थित करू शकते त्यावेळेला तिने मग पुढे येऊन आपण जे घरातल्या नियोजनामध्ये काटकसर करतो, अडचणीच्या वेळेचे जे निर्णय घेतो, डिझास्टर मॅनेजमेंट ती करत असते, ते सगळं आपल्याला उद्योगामध्ये करायचं असतं. पण ती एक जी भीती मनात बसलेली असते की मी करू शकेन का, कायम तिला दुसऱ्यांना विचारण्याची सवय असते की मी चूक आहे का बरोबर आहे. म्हणजे साखळदंडामध्ये ती अशी अडकलेली असते की ती स्वतः बरोबर आहे असं तिला वाटतच नाही. कायम कोणीतरी सांगावं की हां यू आर राईट, तू बरोबर आहेस, तू चुकीची नाही आहेस, ह्याची ती वाट बघत बसते. आणि मग त्यामुळं उद्योगाच्या बाबतीमध्ये सुद्धा, पैसा कमावण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा ती स्वतः झेप घेत नाही, ती स्वतः प्रयत्न करत नाही. त्यामुळं उद्योग या क्षेत्राकडं महिलांनी जर डोळसपणे पाहिलं, उघड्या डोळ्यांनी पाहिलं तर हे अतिशय सोपं आहे आणि तिला ते खूप चांगल्या पद्धतीने जमू शकतं. एक उद्योजक होण्यासाठी पहिल्या पायरीपासून त्या शेवटच्या पायरीपर्यंत आपण म्हणूया, कुठल्या कुठल्या पायऱ्या तिने अवलंबल्या पाहिजेत? तसं पाहिलं तर तिची स्वतःची मनाची तयारी ही पहिली पायरी आहे. आणि जर तिला काही अनुभव नसेल किंवा माहिती मिळवायची असेल तर गव्हर्नमेंटच्या अनेक स्कीम आहेत. महाराष्ट्रामध्ये म्हटलं तर आपण MCED सारखी जी संस्था आहे, महाराष्ट्र सेंटर फॉर एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट, ही सगळ्यांनाच, महिलांना आणि पुरुषांना सगळ्यांना ट्रेनिंग देण्याचं काम करते. जिल्हा उद्योग केंद्रामार्फत ट्रेनिंग दिली जातात, किंवा अनेक अशा संस्था आहेत की त्या उद्योगाच्या ट्रेनिंगसाठी तयार झालेल्या आहेत. तर ह्या ट्रेनिंग सेंटर्समधून ह्या महिलांना जाऊन माहिती घेता येते, उद्योगाबद्दल माहिती घेऊन प्रत्यक्ष इम्प्लिमेंट केलं पाहिजे. म्हणजे फक्त ट्रेनिंग घेऊन घरात बसण्याच्या ऐवजी त्याचा उपयोग जर त्यांनी केला, भांडवल हे अडचण कधीच असू शकत नाही. म्हणजे पैशाचा अभाव हा उद्योगामध्ये कधीच अडचण नसते. तो कुठून मिळवायचा हा तुम्हाला अँगल माहिती पाहिजे. मग तो कधी सबसिडीमधून असेल, गव्हर्नमेंटच्या माध्यमातून असेल, कोणाकडून डोनेशन असेल, किंवा आपण एकजुटीने एकत्र येऊन. मला सांगायला आनंद वाटतो की महिला बचत गट ही जी कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये इतकी ताकद आहे. तर वेगवेगळी पैसा मिळवण्याची साधनं आहेत, त्यांचा रीतसर अभ्यास करून त्यांच्यातून जर आपण पैसा मिळवला, भांडवल जमा केलं,
योग्य ते नियोजन केलं आणि उद्योग यशस्वीपणे राबवला तर त्या यशस्वी होऊ शकतात. वेल नोन आपण उदाहरणं घेऊ शकतो. अन्नपूर्णा जे मुंबईचं महिलांनी चालवलेलं आहे आणि छानपैकी डबे त्या सगळ्यांपर्यंत. अमूल आहे, लिज्जत पापड आहे, जे अगदी खूप मोठ्या प्रमाणावर म्हणजे यशस्वी उदाहरणं म्हणून आपल्याला सांगता येतील. आमच्या बचत गटामध्ये सुद्धा माझ्याकडे जी दीपस्तंभ संस्था आहे त्याच्यामध्ये 1 रुपये दिवसाला अशी आमची सुरुवातीला स्कीम होती. मग 30 रुपये महिन्याला, महिन्याचे 30 रुपये त्याची बचत करायची तिने. तेव्हा नागरवस्ती महानगरपालिकेचे बचत गट असायचे आणि मग ते 30 रुपये जमा करून त्यांनी बचत सुरू केली. मग त्याच्यानंतर 50 रुपये बचत, नंतर 500 रुपये, असं करत आम्ही आज दीपस्तंभ संस्थेच्या वतीने एक गृहप्रकल्प सुरू केला आहे, ज्याच्यामध्ये लाखो रुपयांची उलाढाल त्या महिला करतात, ज्या कष्टकरी महिला आहेत, कचरा वेचणाऱ्या, धुणभांडी करणाऱ्या, अशा महिलांनी एकत्र येऊन एक गृहप्रकल्प सुरू करण्याचं काम सुरू केलं आहे. आणि ते भारतामधला पहिला प्रोजेक्ट असेल की जो महिलांनी एकत्र येऊन स्वतःच्या ताकदीने उभा केलेला प्रोजेक्ट. अर्थभानाकडून आत्मभानाकडे या विषयावर अधिक बोलूया या छोट्याशा विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. आपण बोलत होतो बचत गटाविषयी आणि उद्योजकतेविषयी. आपण मगाशी बोलत होतो की बचत गट आणि उद्योजकता होण्यासाठी जे काही प्रक्रिया लागतात त्याविषयी आपण बोलत होतो. बचत गटांसाठी, महिलांसाठी आणि सगळ्यांसाठीच PMEGP, CMEGP यासारख्या स्कीम आहेत की ज्याच्यामधून उद्योग वाढीला लागू शकतो. त्याचबरोबर स्टार्टअप इंडिया आहे. स्टार्टअपच्यासाठी जी गव्हर्नमेंटने महिलांसाठी आणि सगळ्यांसाठी एक चांगली योजना आखलेली आहे की त्याच्यातून त्यांना फायदा घेता येईल, त्याच्या मदतीतून त्यांना स्वतःचे उद्योग उभे करता येतील आणि पुढे जाता येईल. समृद्धी सुकन्यासारखी सुकन्या समृद्धी योजना, ज्याच्यामध्ये मुलींच्या नावाने पैसे बँकेमध्ये ठेवले जातात आणि त्याचं एक धाडस निर्माण होतं की बाबा आपल्याला जरी पुढे मागे काही अडचणी निर्माण आल्या किंवा काही संकट आलं तर ह्या योजना आपल्या मदतीला आहेत. सो त्यांना बॅकिंग देण्याचं काम गव्हर्नमेंटमार्फत केलं जातं आहे आणि त्याचा फायदा ह्या महिलांनी घेतला पाहिजे, पुढे आल्या पाहिजेत. त्या जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये आपला भारताचा 3रा क्रमांक आहे, पण आर्थिक साक्षरता किंवा आर्थिक स्वावलंबन हे मला वाटतं महिलांमध्ये 20 ते 27% महिला आर्थिक साक्षर आहेत. तर हा आर्थिक साक्षरतेचा आकडा वाढावा यासाठी काय केलं पाहिजे? मला असं वाटतं की सुरुवातीपासूनच जी भारतीय संस्कृती आहे याच्यामध्ये महिलांचा विकास आणि महिलांची प्रगती याच्याबद्दल जास्त लक्ष दिलं गेलं नव्हतं. बरोबर. म्हणजे पुरुष सत्ताक जी व्यवस्था आहे त्याच्यामुळं कदाचित दुर्लक्ष झालं असेल. पण सावित्रीमाई फुले आणि ज्योतिबा फुले यांच्या कार्यामुळं महिला केंद्रबिंदू ठरली. बरोबर. तिला पुढे येण्याची संधी मिळाली आणि तो बराच काळ जावा लागला. आणि तोच काळ जावा लागला की 150 वर्षापूर्वी ह्या दोघांनी सुरू केलेलं शिक्षणाचं जे काही वारं होतं ते मोठ्या प्रमाणात पुढे आज आपण शिक्षण घेतलं, बेसिक लेवल आपली आता पूर्ण झाली. आता पुढे काय, म्हणून आता आर्थिक साक्षरतेबद्दल आपण बोलायला लागलो. बरोबर. अगोदर आपण फक्त तिला शिक्षण मिळालं पाहिजे याच्यावरती पडली पाहिजे, ती घराबाहेर पडली पाहिजे. आता तिचा बेस तयार झालेला आहे, फाउंडेशन तयार झालेलं आहे आणि आता पुढची झेप तिने काय घेतली पाहिजे तर तिला आर्थिक साक्षर आपण केलं पाहिजे. मग अगदी शाळांपासून कॉलेजमधून वेगवेगळ्या प्रशिक्षण कार्यक्रमांमधून पैशाचं महत्त्व, पैसा हा मिळवला पाहिजे, त्याचा विनियोग केला पाहिजे. आपल्याकडे एक चुकीच्या प्रथा आहेत की पैशाला हात लावायचा नसतो, पैसा कमवायचा नसतो, व्याज घ्यायचं नसतं आणि ते चुकीचं असतं. ह्या कन्सेप्टमुळं एक ठराविक समाज फक्त बिझनेसकडे वळला गेला, उद्योगाकडे वळला गेला. त्याच्यात गैर काहीच नाहीये. म्हणजे कर्ज घेण्याची भीती हा सुद्धा एक उद्योजक न होण्यामागचा असू शकते, ही भीती सुद्धा असू शकते. ती भीती असते की मग मी कर्ज घेतलं तर मग ते फेडायचं कसं, आणि मग ती एक पैशाबद्दलच्या चुकीच्या समजुती, असं माझं ठाम मत आहे की जेवढे गैरसमज असतील पैशाबद्दल तर तो माणूस उद्योजक होऊच शकत नाही. ज्याला कोणाला असं वाटतं की मी पैसा पेरू शकतो, तो उगवतो आणि त्याच्यात वाढ होते, हे साधं गणित आहे. हे साधं गणित ज्याला समजलं तो माणूस उद्योजक, मग ती महिला असो किंवा पुरुष असो. पण ज्यावेळेला त्या पैशाबद्दल भीती वाटते किंवा तो कमावण्याबद्दल गैरसमज असतात किंवा त्याच्याबद्दलचं नियोजन नसतं त्यावेळेला मग अडचणी निर्माण होतात.
त्यामुळे आपण उद्योजकता हा विषय अगदी शाळेपासून, म्हणजे शाळेतल्या मुलांचे स्टॉल लावणं, महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे स्टॉल लावणं, बाहेर त्यांच्या जे बिझनेस एक्सपो वगैरे असतात त्याच्यात त्यांना सहभागी होऊ देणं, ही जडणघडण असते. आणि एखाद्या लहान बाळाला तुमच्या आजूबाजूचं वातावरण कसं आहे तशीच सवय लागते. आपल्याकडे उद्योगाचं वातावरणच नाही आहे, म्हणजे जाणीवपूर्वक वातावरण दिलं जात नाही. जो दुकानदार असतो त्याचा मुलगा लगेच गल्ल्यावरती बसतो, त्याला पैशाची आवक जावक समजायला सुरुवात होते. पण इतर फॅमिलीजमध्ये हे जाणीवपूर्वक उद्योग करावा हे नसतं. त्याने ग्रॅज्युएशन करावं, पोस्ट ग्रॅज्युएशन करावं, सरकारी नोकरी मिळवावी, हा एक चौकटीतला विषय असतो. ती एक पैशाची सुरक्षितता असते, किंवा शिकून एकदा नोकरीला लागला की माझी जबाबदारी संपली, असं बऱ्याच कुटुंबाचा दृष्टिकोन असतो. आणि रिस्क नको असते. उद्योजक हा पूर्ण रिस्क घेणारा असतो. त्याला सुरक्षित कमाई किंवा आपण ठरवल्या प्रमाणेच कमाई, त्याच्यात त्याचा इंटरेस्ट नसतो. तो रिस्क घेणार, त्याच्यात वाढ करणार, त्याच्यात यशस्वी होणार. भले अडचण आली तरी तो थांबणार नाही. थांबणं हे त्याच्या स्वभावात नसतं. ही साक्षरता आहे. बरोबर. आर्थिक साक्षरता काय आहे की तुम्हाला अडचण जरी आली, कोणतीही अडचण येऊ शकते, ती सुधारण्यासाठी तुम्ही काय करता, त्या अडचणीतून बाहेर येण्यासाठी तुम्ही काय करता, ही साक्षरता पसरवणं जास्त महत्त्वाचं आहे. म्हणजे आर्थिक साक्षरता म्हणजे येणाऱ्या पैशांचं नियोजन, पैसा कसा येऊ शकतो याबद्दलची माहिती, आणि आलेल्या पैशाचं पुन्हा नियोजन करता करता आपण गुंतवणूक काय करू शकतो, किंवा एक उद्योजक म्हणून उभे राहताना कुठल्या कुठल्या गोष्टींचा विचार आपण केला पाहिजे, आणि मग कुठेतरी आपण आर्थिक सक्षम होतोय का याचं भान असणं म्हणजे आर्थिक साक्षरता असं म्हटलं जाईल. अगदी बरोबर. आणि महिला सक्षमीकरण आपण जेव्हा म्हणतो, महिला सक्षमीकरण, सबलीकरण, हे सर्व अंगानी होणं गरजेचं आहे. आणि महिला सक्षमीकरणाचं उत्तम उदाहरण म्हणजे आपण आहात. म्हणजे आपला वैयक्तिक प्रवास जर बघितला तर तो एक थक्क करणारा प्रवास आहे. म्हणजे एक ताडीवाला रोड, झोपडपट्टीपासून सुरू झालेला प्रवास, आज तुम्ही प्रथितयश महाविद्यालयाच्या प्राचार्य आहात, अर्थतज्ञ आहात, वाणिज्य, व्यवस्था किंवा व्यवस्थापन या क्षेत्रामध्ये आपण खूप अभ्यास केलेला आहे. आणि हे सगळं होताना हा संघर्ष जो आहे तो तुमच्यासारख्या अनेक महिलांचा आहे. म्हणजे हा प्रवास तुम्ही जर सांगितला तर अनेक महिलांना यापासून प्रेरणा मिळू शकते. कसा प्रवास सुरू होता आपला? खूप चांगला प्रश्न विचारला मला. 71चा माझा जन्म. 10 बाय 10च्या खोलीमध्ये आम्ही 20-25 माणसं राहायचो. बापरे. बरं. हो. माझे आई वडील, काका काकू, आजी. म्हणजे ताडीवाला रोडमध्ये, प्रायव्हेट रोड परिसरामध्ये 10 बाय 10च्या रूममध्ये हे सगळे. पाहुणे आल्यानंतर अर्ध्या लोकांनी बाहेर थांबायचं, अर्ध्या लोकांनी घरात थांबायचं. समोर गटार वाहणारं, आणि ती लाईफस्टाईल होती. म्हणजे त्याच्यापेक्षा वेगळं जीवन काही माहिती नव्हतं. नवीन लोक कोणत्या एरियात आले तर त्यांना वास यायचा, पण आम्हाला तो कधी वास आलाच नव्हता, कारण तो जन्मापासूनच नाकात बसलेला होता. त्यामुळे त्यात वेगळेपणा काहीच वाटत नव्हतं. पण जसं शिक्षण घेत गेले, सजनाबाई भंडारी विद्यालयामध्ये माझं 10वीपर्यंत शिक्षण झालं. मी 10वीला पहिली आले, आणि पाठीवर शाबासकीची थाप म्हणून त्यावेळेचे महापौर ढोले पाटील यांनी 500 रुपयाचं बक्षीस मला दिलं होतं. तर मग ती एक कलाटणी ठरली आयुष्याची, की अरे आपण खूप हुशार आहोत, आपल्यात काहीतरी वेगळेपणा आहे, ती जाणीव आली. म्हणजे तो चेक मी अक्षरशः त्याचं झेरॉक्स करून फ्रेम करून ठेवलेला आहे. तिथून मला असं वाटतं जी आर्थिक साक्षरतेची माझी सुरुवात माझी तिथून झाली असं मला वाटतं. आणि मग वाडिया कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं. 1986 पासून ते आजपर्यंत वाडिया कॉलेजमध्ये, म्हणजे ज्या कॉलेजमध्ये शिकलं, महाविद्यालयामध्ये शिकलं, तिथेच तुम्ही प्राचार्य म्हणून. किती छान ही गोष्ट. विद्यार्थिनी म्हणून, नंतर प्राध्यापिका म्हणून, नंतर आता प्राचार्य म्हणून काम बघते. तर हा प्रवास खूप संघर्षाचा होता. पण मला असं वाटतं माझ्यातली जी उद्योजिका आहे ती कायम जागरूक असते, की अडचण आली तरी त्याच्यावरती आपण सोल्युशन शोधायचं. बरोबर. रडत बसायचं नाही. बरोबर. आपण त्याच्यावरती मार्ग काढायचं. म्हणजे जे मॅक्लेलँडला अपेक्षित होतं, डेव्हिड मॅक्लेलँड यांनी अचिव्हमेंट मोटिवेशनचं ट्रेनिंग लोकांना दिलं होतं. मला वाटतं ते भान माझ्यामध्ये तेव्हापासून होतं. बरोबर. आणि एक गोल सेटिंग केलेलं होतं, की आपल्याला पुढे जायचं, आपल्याला थांबायचं नाही. आपलं विश्व हे नाही आहे, ज्या झोपडपट्टीत आपण जन्माला आलो आहे ती आपलं विश्व नाही. आणि असं बाहेरची दुनिया मला खुणावत होती, की तू ह्यातनं बाहेर पड. मग ह्याला हत्यार काय तर शिक्षण आहे. बरोबर. मग तू शिक्षण पूर्ण कर.
आमच्या घरातून लग्नाची बोलणी सुरू झाली होती 10वी झाल्याबरोबर हिचं लग्न उरकून टाका वगैरे. तर माझे वडील माझ्या पाठीशी उभे राहिले. माझ्या आजीला म्हटले की नाही, हिचं शिक्षण पूर्ण होऊ देत, मग बघूयात. तर मला ती गॅरंटी द्यावी लागली की माझ्या हातून काही चूक होणार नाही, प्लीज मला शिकू द्या. मग त्या काय आपण दिलेलं वचन त्याच्यावरती मला परवानगी मिळाली वाडिया कॉलेजमध्ये शिक्षण घेण्याची. आणि MCOMपर्यंत माझं शिक्षण झालं. तोपर्यंत मी सगळ्या कार्यक्रमांमध्ये भाग घेणं, मराठी वाङ्मय मंडळ असेल, वक्तृत्व स्पर्धा असेल, NSS असेल, सगळ्याच कार्यक्रमांमध्ये, वाडिया कॉलेजच्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये मी भाग घ्यायचे आणि एक चुणचुणीत मुलगी म्हणून प्रसिद्ध झाले. त्यामुळं माझं MCOM झाल्याबरोबर प्राचार्यांनी निरोप पाठवला. HM शेख सर होते त्यावेळेला प्राचार्य. त्यांनी सांगितलं वृषालीला बोलवून घ्या. आणि मी गेल्यानंतर मला म्हणाले उद्यापासून शिकवायला सुरुवात करायची तुम्ही. तो माझ्या आयुष्यातला आनंदाचा क्षण होता. माझा पहिला पगार रुपये 5,000 मी तसेचे तसे नोटांचं बंडल भगवान बुद्धांच्या चरणाजवळ ठेवलं. आणि ही माझी खूप मोठी कमाई होती, आयुष्यातली मोठी कमाई मला तिथे मिळाली. आणि मग ते आत्मभान जागरूक झालं आणि ती ताकद आजपर्यंत टिकून आहे. अनेक मोठी स्वप्न आहेत, ती हळूहळू पूर्ण करायची. आणि असं वाटतं एकटी प्रगती करण्यापेक्षा ग्रुपला घेऊन प्रगती करू, सगळ्यांना घेऊन. म्हणून मग दीपस्तंभ संस्था स्थापन केली. त्याच्यामध्ये आज 500 महिला आहेत सभासद म्हणून. आणि मग त्यांना आत्मभान, पैशाविषयीचं ज्ञान, उद्योजकता काय हे सांगत असते. मग शेळीपालन व्यवसाय असेल, गाई पालन असेल, त्याच्यानंतर भाजीपाला व्यवसाय, किराणा मालाचं दुकान, असे छोटे 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 501 व्यवसाय महिलांना तयार करून दिले. एक महिला एक उद्योग हे गणित ठेवले. असे छानपैकी त्यांचा व्यवसाय चालवतात. जी काही बचत होईल ती बँकेमध्ये टाकतात आणि स्वतःचं घर निर्माण करण्याचं एक स्वप्न त्यांना दाखवलेलं आहे आणि ते पूर्ण होईल त्याच्या दृष्टीने वाटचाल चालू आहे पुढे. सखी सह्याद्रीमध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आपण बोलत होतो सावित्रीबाई फुले यांच्या प्रयोगाविषयी. वृषालीताई, मी मगाशी जसं म्हणाले तसं एक शिक्षणाची आस आणि संघर्ष हा कुठंतरी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाशी तुम्हाला साम्य वाटलं आणि तुम्ही ते प्रयोग सादर केले. मला पुढे जाऊन असं विचारायचं आहे की महात्मा ज्योतिबा फुले यांची शिक्षणदृष्टी तर होतीच, शैक्षणिक दृष्टिकोन त्यांचा होताच, पण आर्थिक दृष्टिकोन कोणता होता त्यांचा? महात्मा ज्योतिबा फुलेंचं संपूर्ण आपण जीवन पाहिलं तर सुरुवातीला ते उत्तम उद्योजक होते, यशस्वी उद्योजक. हो हो. त्यांनी तयार केलेल्या ज्या काही प्रतिकृती आहेत, कामं आहेत त्यांनी केलेले, त्याच्यामध्ये येरवड्याचा पूल, कात्रजचा बोगदा, खडकवासल्याचं धरण, ह्या इतक्या मोठ्या प्रोजेक्टचे जे त्यांनी कामं केलेली आहे आणि ती आजही म्हणजे यशस्वीपणे उभी आहेत. आज 150 वर्षानंतर सुद्धा त्याची क्वालिटी आपण बघत आहोत. म्हणजे हे प्रकल्प उभारताना जे काही त्यांनी आर्थिक नियोजन केलं होतं ती त्यांची दूरदृष्टी होती. आणि एक उत्तम उद्योजक त्यांच्यामध्ये होता. पैशाची रेलचेल होती. म्हणजे इतके जर मोठे प्रकल्प ते उभे करतात तर प्रचंड पैसा त्यांनी हाताळलेला. आणि ह्या सगळ्यातून फक्त उद्योजक म्हणून न राहता किंवा फक्त श्रीमंत माणूस म्हणून न राहता त्यांनी महिलांच्या उद्धारासाठी किंवा शिक्षणाच्या प्रसारासाठी जे काम केलं ते अतिशय वाखाणण्यासारखं आहे. त्यांच्या कृषीविषयक धोरणांच्या बाबतीमध्ये आपण जर विचार करायचा म्हटला तर त्यांनी पुस्तकामध्ये लिहिलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या जर विचारवंतांनी पुन्हा एकदा सगळ्यांच्या समोर मांडल्या तर संपूर्ण भारतामध्ये पाण्याची कमतरता होणार नाही, अन्नधान्याची कमतरता होणार नाही, पेरणी कशी करावी, औषध फवारणी कशी असावी, पाणलोट क्षेत्र कसं असावं, याच्याबद्दलची संपूर्ण माहिती ते पुस्तकांमधून देतात. म्हणजे स्त्रियांचं शिक्षण प्रसार हा त्यांच्या आयुष्यातला एक यशस्वी भाग तर आहेच, पण भारताच्या विकासासाठी, भारताच्या जडणघडणीसाठी कोणत्या उपाययोजना असाव्यात ते संपूर्ण लेखन त्यांनी करून ठेवलेलं आहे. म्हणजे आपल्याला अर्थतज्ञ महात्मा ज्योतिबा फुले यांची माहिती जास्तीत जास्त झाली पाहिजे, लोकांपुढे आली पाहिजे. निमित्तानं सगळ्या मैत्रिणींना कळेल की महात्मा ज्योतिबा फुले यांनी नुसतं शैक्षणिक दृष्टिकोन बदलला नाही तर आर्थिक दृष्टिकोन सुद्धा बदललेला आहे. अगदी. आणि त्याचं ज्ञान आपल्या सगळ्यांना नक्कीच व्हायला पाहिजे. आता आपण आर्थिक ज्ञान, ज्ञानाकडे येतोय.
तर जेव्हा महिला उद्योजिका होतात किंवा उद्योजिका होऊ इच्छितात तेव्हा सूक्ष्म वित्त, ज्याला मायक्रो फायनान्स असं म्हणतात, त्याचा उपयोग कसा करता येईल? मायक्रो फायनान्स या शब्दातच सगळं आलेलं आहे. मायक्रो डिटेलिंग. हां, म्हणजे तुम्ही कमीत कमी पैशामध्ये जास्तीत जास्त नियोजन कसं करू शकता. मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 1 रुपये दिवसाला ही खूप मायक्रो लेवलची चळवळ आहे. बरोबर. आणि 30 रुपये महिना. मग ह्या एका रुपयामधून पैसा कसा साठत जातो, त्याची वाढ कशी होत जाते, त्याची निर्मिती कशी करता येते, आणि त्याचं जे नियोजन आहे, म्हणजे संकटांचं भावी म्हणजे पुढील येणाऱ्या दिवसामध्ये काय संकट येऊ शकतं त्याचं नियोजन, आलेली बचत, त्याच्यातून खर्च किती करायचा, बाजूला किती पैसे काढून ठेवायचे, याचं सगळं नियोजन करता आलं पाहिजे. म्हणजे मायक्रो फायनान्स या विषयावर बरंच काही लिहिलं आहे किंवा शोधनिबंध त्याचे प्रकाशित झालेले आहेत. तर या मायक्रो फायनान्सकडे बघताना मैत्रिणींनी आपल्या कसा दृष्टिकोन ठेवला पाहिजे किंवा एक सूक्ष्म वित्त आपण कसं व्यवस्थापन करू शकतो त्याचे? पैशाच्या नियोजनामध्ये अगदी एका पैशाचं आपण मोजमाप ठेवलं पाहिजे. म्हणजे वाह्यात खर्च येणारे सुद्धा आणि शिवाय उद्योजिका असतील तर त्यांचंही सुद्धा, हे दोन्हीसाठी ॲप्लिकेबल आहे. म्हणजे ती गृहिणी असेल तरी तिला हे काम करावंच लागतं, आणि ती उद्योजिका असेल तरी तिला हे काम करावंच लागतं. मग येणारा पैसा आणि बाहेर जाणारा पैसा, तर जे वाह्यात होणारे खर्च, अनावश्यक खर्च कसे टाळता येतील, आवश्यक असणाऱ्या खर्चांची सुद्धा आपल्याला लिस्ट कशी करता येईल, आणि त्याच्यात वाढ होण्यासाठी मग ते आपल्याला फिक्स्ड डिपॉझिटमध्ये ठेवता येतील का, शेअर मार्केटमध्ये लावता येतील का, किंवा इतर उद्योगांमध्ये जे त्याला आपण सबसिडरी प्रोजेक्ट जे असतात मुख्य कंपनीचे, त्याच्यामध्ये आपल्याला लावता येतील का, कुठल्या एखाद्या संस्थांमध्ये आपल्याला त्याच्यात काही करता येईल का, हे सगळं नियोजन महिलांना जमलं पाहिजे. त्याच्यावरती मायक्रो लेवलला त्यांनी प्लॅनिंग केलेलं असलं पाहिजे. आणि सध्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये पैशाच्या संदर्भामध्ये काय उलाढाल चालू आहे, कोणत्या क्षेत्रामध्ये पैशाची उलाढाल चालू आहे, याच्यावरती त्यांनी बारीक लक्ष ठेवलं पाहिजे. जे काही अर्थसंकल्प सादर केले जातात, जेव्हा आपले वित्तमंत्री अर्थसंकल्प सादर करतात, तर कोणत्या विभागाला फायदे दिलेले आहेत किंवा कोणत्याला टॅक्समध्ये सूट दिलेली आहे, याचा सुद्धा त्यांनी भान ठेवलं पाहिजे आणि त्या दृष्टीने वाटचाल केली पाहिजे. शेती व्यवसाय पूरक काही उद्योगधंदे असतील किंवा शेती व्यवसाय असेल, तर यामध्ये ॲग्रिकल्चर मार्केटिंग किंवा ई कॉमर्स सारख्या काही गोष्टी येतात, तर त्या कशा उपयुक्त ठरतात मैत्रिणींना? ॲग्रिकल्चरचा सध्या खूप जोरदार असं चालणारा उद्योग आहे, जिथे कोणीही लक्ष देत नाही. सगळे आता कसं मॅन्युफॅक्चरिंगकडे किंवा केमिकल प्रणित असेल किंवा या उद्योग क्षेत्राकडे वळले जातात. पण आपण जो शेतीप्रधान देश आहे आपला, भारताला आपण शेतीप्रधान देश म्हणतो, मग ह्या शेतीप्रधान देशामध्ये आपण आपल्या शेतीविषयक ज्या काही योजना आहेत किंवा जमिनीचा कस कसा आहे किंवा कोणत्या प्रकारे आपल्याला तिथं लागवड करता येईल, याचा जर अभ्यास केला तर मोठ्या प्रमाणावर अन्नधान्याची निर्मिती होईल. आणि जसं ब्राझीलसारखा देश आहे की तो शेतीमध्ये अतिशय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रगती करतो आणि खूप मोठी झेप घेतो, जागतिक पातळीवरती झेप घेतो, तसं आपण भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये आपल्या बचत गटांच्या माध्यमातून या महिलांना शेतीविषयीची जर आपण नॉलेज दिलं, त्यांना जर त्याचं ट्रेनिंग दिलं, पुरेसं भांडवल त्यांना उपलब्ध करून दिलं, तर खूप मोठ्या प्रमाणावरती आपण शेतीमधलं सुद्धा तंत्रज्ञान अवगत करून मोठ्या प्रमाणावर यशस्वी होऊ शकतो. आत्ता नुकतंच आमच्या बचत गटांनी एक प्रोजेक्ट हाती घेतलेला आहे, शेवगा लागवड, जे साधारण 1 ते 2 एकरमध्ये ती लागवड करता येते. तर आमच्या बचत गटातल्या महिलांनी असं ठरवलेलं आहे की जिथे जिथे पडीक जमीन आहे त्या पडीक जमिनीमध्ये आपण शेवगा लावायचा. साधारण 6 महिन्यामध्ये त्याचं पीक येतं, चालते, त्याला कमी पाणी चालतं. तर अशा प्रकारचे जर प्रोजेक्ट समूहाने तयार केले, समूह शेती जर आपण केली, तर ती आपल्याला खूप फायद्याची ठरेल. आपल्याकडे काय झालंय, एक दुःखद म्हणजे खंत व्यक्त करते मी या ठिकाणी, म्हणजे बांधाला बांध हा जो प्रकार आहे ना, बांधाचा वाद, तो भांडणासाठी वापरला जातो. ते बांध आपण सगळे फोडून काढूयात. सामाजिक एकत्र जर आलो आपण, समूह शेती जर आपण केली की मलाही फायदा होऊ दे, तुलाही फायदा होऊ दे, ही जर आपण वृत्ती ठेवली तर सगळ्यांना फायदा होईल. आपल्याकडे काय होतं, त्या भांडणांमधून, त्या वादांमधून उभा ऊस जाळला जातो, त्याला अपायकारक काही गोष्टी केल्या जातात,
किंवा शेतकऱ्याने काही केलेलं कष्ट असेल, मेहनत असेल, ती उधळून लावण्यासाठी एक निगेटिव्हिटी पसरलेली असते. त्या गोष्टी जर आपण टाळण्याचा प्रयत्न केला तर दोघांमध्ये स्पर्धा करत बसण्यापेक्षा किंवा एकाने दुसऱ्याला खाली खेचण्यापेक्षा आपण समूहाने एकत्र जाऊ. हे मला असं वाटतं गव्हर्नमेंट लेवलपर्यंत जर गेलं आणि गव्हर्नमेंटच्या माध्यमातूनच समूह शेतीचा प्रोजेक्ट जर राबवला गेला अगदी. तर ह्या सगळ्या महिला तयार आहेत. बचत गटातल्या सगळ्या महिला सामूहिक काम करायला तयार आहेत, समूहाने त्या राहायला तयार आहेत. म्हणजे ती म्हण चुकीची आहे की 2 बायका एकत्र राहू शकत नाहीत. त्या म्हणीवरती माझं कायम ऑब्जेक्शन असतं की हे सत्य परिस्थिती नाही. उलट महिला एकत्र आल्या आणि समूहाने त्या एकत्र आल्या तर त्या खूप मोठा बदल घडवून आणू शकतात. बरोबर आहे. आणि त्याची आपल्याला प्रचिती काही दिवसांमध्ये येईलच, कारण ही चळवळ खूप मोठ्या पातळीवरती वाढत चालली. म्हणजे सरकारी पातळीवर पण होतेच, पण एक घरातली स्त्री जी आहे ना, तिने जर ठरवलं की आपल्याला समूह शेती करायची आहे अगदी. तर नक्कीच त्या गावचा, त्या शहराचा विकास ती करू विकास शकते. हे करू नक्कीच चांगली गोष्ट आहे आणि सकारात्मक बदल आपल्या समाजामध्ये, जे आर्थिक सकारात्मक बदल आपण म्हणूया, ते नक्कीच होऊ शकतात. आता आपण स्वयंसहायता गट, ज्याला सेल्फ हेल्प असं म्हणतात ना, सेल्फ हेल्प ग्रुप, समूह गट किंवा बचत गट, या माध्यमातून कसं आपण आर्थिक सक्षमीकरण करू शकतो? बचत गट हा एक खूप चांगला मार्ग आहे. आपल्याला जर काही प्रगती घडवायची असेल तर त्याच्यासाठी रजिस्ट्रेशनची आवश्यकता नाही. बरोबर. कुठलंही रजिस्ट्रेशन, नोंदणी करणं, त्याची काही कागदपत्र जमा करणे, म्हणजे जी उद्योगाची भीती वाटते लोकांना, तो प्रकार इथे काही नाही. साधारण 11 ते 20 महिला एकत्र येणं, त्यांनी त्यांचं बँकेमध्ये खातं ओपन करणं, त्याच्यामध्ये एक अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार, सचिव आणि उरलेल्या महिला यांनी गुंतवणूक करत राहणे, पहिली बचत करणे हा मुख्य उद्देश आहे. एकदा बचत त्यांची झाल्यानंतर त्यांचेच इंटरनल कर्ज पुरवठा सुरू होतो. त्यांनी जमा केलेली बचत तीच त्यांच्यामध्ये वाटप केली जाते. इथून बचत गटाची सुरुवात होते. मग थोडा टप्पा वाढल्यानंतर बँकेतर्फे त्यांची जर उलाढाल चांगली चाललेली असेल तर बँकेतर्फे त्यांना सपोर्ट केला जातो. बँकेतर्फे त्यांना कर्ज दिली जातात. साधारण एक 15 वर्षापूर्वी आमच्या बचत गटांना 50-50 हजार रुपये कर्ज पुरवठा बचत गटांना केलेला होता आणि तो त्या महिलांनी रीतसर कर्जफेड केली. म्हणजे बचत गटाच्या महिलांचं कर्ज बुडवण्याचं प्रमाण हे खूप नगण्य आहे म्हणते मी. 1 किंवा 2% असू शकेल, नाही तर नाहीच. बचत गटातल्या सगळ्या महिला आपलं जे कर्ज आहे ते 100% परतफेड करतात. म्हणजे कर्जमाफी त्या कधीही मागत नाहीत. हे मला आवर्जून सांगावंसं वाटतं की बचत गटातल्या घेतलेल्या महिलेने जे कर्ज घेतलेलं असतं ते ती पूर्ण त्याची परतफेड करते आणि पुन्हा मग नवीन तिचं एक रेकॉर्ड मेंटेन होतं की ह्या गटाचं रेकॉर्ड चांगलं मेंटेन झालेलं आहे, तर मग त्यांना पुन्हा कर्ज पुरवठा केला जातो. असं प्रमाण ते आता वाढत चाललेलं आहे आणि ही खूप मोठी ताकद निर्माण होती. बरोबर. म्हणजे आर्थिक क्रांती जी म्हणतोय ना आपण, ती स्लोली होतीये पण ती सस्टेनेबल होतीये. म्हणजे बचत गटामुळे राष्ट्रीय पातळीवर सुद्धा आर्थिक उलाढाल होऊ शकते. याविषयी आपण अधिक जाणून घेऊया, पण घेऊया इथे विश्रांती. नमस्कार. विश्रांतीनंतर सखी सह्याद्री कार्यक्रमात पुन्हा एकदा सगळ्या मैत्रिणींचं स्वागत. आपण बोलत होतो बचत गटाविषयी आणि आपल्यासोबत आहेत प्राचार्या वृषाली रणधीर. ताई, मला सांगा की बचत गटावर, म्हणजे बचत गटासारखा विषय घेऊन संशोधन करावं, हे तुम्हाला कसं वाटलं? ही कल्पना कुठून सुचली? जसं मला लहानपणापासून असं वाटत होतं की आपण महिलांसाठी काहीतरी केलं पाहिजे, महिलांच्या उद्धारासाठी काहीतरी केलं पाहिजे. माझी आई तशी पारंपरिक समाजव्यवस्थेमध्ये राहिलेली. आजी थोडी स्ट्रॉंग होती. आजी अगदी घोड्यावरती बसून सारा गोळा करणे इंग्रजांच्या काळामध्ये, अशी ती एकदम स्ट्रॉंग होते. पण आई त्या मानाने मला अशी इतकी स्ट्रॉंग नाही वाटली. ती खूप साधी. बाकीच्या मैत्रिणींचे मी संसार बघत होते, त्यात फारसं काही त्या सुखी नव्हत्या आणि जे प्रेशर असायचे कुटुंबातले, आर्थिक नियोजनाचा प्रेशर, हां, तर ते असं वाटायचं की आपण महिलांना सक्षम करण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि मग जर त्यांच्या उत्पन्नाचं साधन हे मायक्रो लेवलला असेल तर ते बचत गट करतायत. राजगुरुनगर विभागामध्ये चालणारे काही बचत गट, त्यांचं अनुभव बघितले होते. तर मला असं वाटलं की आपण बचत गटावरती संशोधन करूयात आणि नेमकी परिस्थिती काय आहे. तर मी पुणे जिल्ह्यातले 13 तालुके
सिलेक्ट केले माझ्या अभ्यासासाठी. बरं. माझे गाईड डॉक्टर शरद जावडेकर सर, त्यांनी मला संशोधनामध्ये मार्गदर्शन 13 केलं. तालुक्यामधला बचत गटांचा अभ्यास सुरू झाला. हो. बरं. मग मी हे 13ही तालुके पिंजून काढले. हम्म. स्वतः जायचे, त्या बचत गटातल्या महिलांशी बोलायचे, त्यांनी कोणता उद्योग सुरू केलेला आहे. माझ्या PhDचा विषयच होता की लघु उद्योग, महिला बचत गटांनी सुरू केलेले लघु उद्योग लघुउद्योग. आणि त्याची आत्ता काय परिस्थिती आहे. हम्म. मग ते लघु उद्योग बघत असताना मग कोणाचं कुक्कुटपालनचा होता, काही ग्रोसरी शॉपचे होते, शेळीपालनचं होतं. तर खूप विदारक प्रसंग दिसले. हम्म. म्हणजे जो रिझल्ट पाहिला मी, त्याच्यामध्ये असं वाटलं की ह्यांना प्रॉपर ट्रेनिंगची आवश्यकता आहे. बरोबर. त्यांना जर आपण प्रॉपर ट्रेनिंग दिलं, हम्म. म्हणजे बचत गट सुरू करण्याच्या आधी, बचत गट सुरू झाल्यानंतर आणि उद्योगासाठी त्यांना उद्युक्त करणं, उद्योग सुरू करण्यापूर्वीचं ट्रेनिंग, उद्योग सुरू झाल्यानंतर, आणि काही कारणास्तव जर एखादा उद्योग बंद पडत असेल तर त्याला पण कोणीतरी अडॉप्ट केलं पाहिजे, बरोबर. त्याला दत्तक म्हणजे घेतलं संशोधन पाहिजे. करता करता ट्रेनिंग चालू केलं. येस. बरं. आणि मग त्याच्यातून मी एक मॉडेल तयार केलं. हम्म. माझ्याच बचत गटाच्या अभ्यासामधून एक मॉडेल तयार केलं की बचत गटातल्या उद्योगांसाठी उद्योग सुरू करण्यापूर्वी, उद्योग चालू असताना आणि पुढे भावी काळामध्ये जर उद्योग यशस्वी असेल तर त्याचाही फॉलोअप असावा आणि उद्योग बंद पडलेले असतील तर त्याचाही फॉलोअप घ्यावा, असं मॉडेल मी तयार केलं. आणि माझा PhDचा थिसेस खूप लोकांनी त्याचा रेफरन्स घेतला. इवन यशदामध्ये सुद्धा ट्रेनिंग सेंटरमध्ये माझ्या PhDच्या थिसेसवरती चर्चा केली जाते. त्यातले जे मी दिलेल्या सूचना आहेत त्याचा विचार खूप मोठ्या पातळीवरती होतो, त्याचा मला खूप आनंद होतो. बचत गटामध्ये कोणते बदल केले तर अजून सक्षम बचत गट तयार होऊ शकतो असं बचत तुम्हाला वाटतं? गटांकडून त्यांना आर्थिक सबलीकरणासाठी त्याचा उपयोग केला जावा. बरोबर. कोणताही राजकीय प्रभाव त्याच्यावरती नसावा, बचत गटावर नसावा. ही खूप मोठी सूचना आहे. पण असं घडतं का की बचत गटांवर काहीतरी प्रभाव इतर व्यक्तींचा सुद्धा असू शकतो, असं असतं का? कधी कधी असतं बरं. की जो नसावा. हम्म. त्यांना स्वच्छंदपणे उघडी द्या तिचे डोळे, बघू द्या तिला जगाकडे, ही एक खूप चांगली जाहिरात यायची टीव्हीवरती. हो हो. तसं मला वाटतं की तिला तिचा निर्णय घेऊ द्यात, हम्म. तिला ठरवू द्या तिला काय करायचं आहे. बरोबर. आणि ही सगळी जी तयार होणारी ऊर्जा आहे महिला बचत गटाची, ही उद्योजकीय दृष्टीने वापरात आणली पाहिजे. हम्म. म्हणजे तिला सामर्थ्य दिल्यानंतर, हम्म. तिला एक ताकद दिल्यानंतर त्या ताकदीचं ती पुढे काय करते हे महिलांना त्यांचं निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य द्यावं आणि उद्योग करण्यासाठी त्यांना प्रवृत्त करावं, पैसा मिळवण्यासाठी प्रवृत्त करावं. तिच्या पाठीशी तिचं कुटुंब, तिचे बाकीचे सगळे मित्रमैत्रिणी, सहपरिवार यांनी पाठीमागे उभं राहावं. बचत गटांचं होतं काय की समजा कोणी नावं ठेवली की तर ह्या बायका लगेच लाजतात मागे. किंवा सोडून देतात, लगेच माघार घेतात. तर माझी सगळ्यांना ही विनंती आहे की तिने एखादं जे काही सुरू केलेलं छोटंसं काम असेल तर तिला शाबासकी द्यावी आणि तिचं कौतुक करावं, जिची तिला अपेक्षा असते, जे होत नाही. बरोबर. म्हणजे आता मी असं बघते की माझ्या महिलांनी जर एखादी समजा ग्रोसरी स्टॉल सुरू केला असेल तर कोण येणार आहे तुझ्या दुकानात, कोण येणार आहे, असं एक टोमणा मारला जातो आणि मग तिचं खच्चीकरण होतं. किंवा एखादं मिरची कांडपचं, पौर्णिमा कदम माझी स्टुडंट आहे की तिने मिरची कांडपचं दुकान, एक फॅक्टरी सुरू केली स्वतःची. म्हणजे माझ्या पगारातून मी तिला पहिलं मशीन घेऊन दिलं आणि मला कौतुक वाटतं सांगायला की तिने त्याचं स्वतःची फॅक्टरी निर्माण केली. पण तिला जो होणारा त्रास आहे, मग घरच्यांनी त्रास द्यायचा, ते काढून टाका म्हणायचं, दुकानच काढून टाका, इथे फॅक्टरी असंही नाही होतं चालवायची, बऱ्याच असं बचत होतं. गटांच्या. बरं. तर तो त्रास होऊ नये. माझी सगळ्यांना विनंती असेल की एक बाई जेव्हा घराबाहेर पडते आणि काहीतरी स्वतःचं एक उभं करण्याचा प्रयत्न करते तर ती खूप जाचातून बाहेर आलेली असते. तिला तुमच्या वैयक्तिक कौतुकाची, संघर्ष तो वेगळाच तो असतो. वेगळा असतो. तर बरोबर. तुमच्या कौतुकाची तिला अपेक्षा असते. बरोबर. तुमचा एक टोमणा तिचा उद्योग बंद करू शकतो. हम्म. म्हणजे जसं जाता जाता जर कोणी एखादा टोमणा मारला की हिला काय जमणार आहे, तर ते तिला फील होतं. कदाचित ती विचार करते की खरंच मला नाही जमणार, मी बंद करून टाकते. बरोबर. तर आपण एक पॉझिटिव्ह एनर्जीची सवय लावू लोकांना. इवन बाकीच्या लोकांचे काउन्सिलिंग करत जाऊ, तिच्या फॅमिलीचं काउन्सिल करत जाऊ, तिच्या आजूबाजूच्या परिसराचं काउन्सिलिंग करत जाऊ की अमुक एक व्यक्ती जर काही करत असेल तर कृपया तुम्ही तिला सगळेजण सपोर्ट करा.
घरातून पाठिंबा तर मिळालाच पाहिजे, पण बचत गटांना काही सरकारी योजना सुद्धा आहेत का बचत गटासाठी? बचत गटांसाठी मदतीचा स्रोत सगळीकडून आहे. म्हणजे त्यांना ट्रेनिंग दिले जातात, त्यांना कर्ज पुरवठा केला जातो. बरोबर. PMEGP आणि CMEGP हा म्हणजे हा सगळ्यांसाठी ओपन आहे, पण त्याचा फायदा बचत गटातल्या महिलांनी सुद्धा घ्यावा. मला असं सांगायचं की समूहाने जर एखादा उद्योग निर्माण होत असेल तर त्या समूहाने तयार केलेल्या उद्योगासाठी आणखी काही गव्हर्नमेंटने पुढाकार घेऊन त्यांना प्रोटेक्शन द्यावं आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी म्हणजे त्यांचं कंटिन्युअस फॉलोअप जो म्हणतो आपण तो त्याच्या बाबतीमध्ये असला पाहिजे की बचत गटाचा उद्योग सुरू झाला तेव्हाची काय परिस्थिती, मध्ये काही अडचण आली का, आणि जर यशस्वी झाला तर त्यांना स्वतःच्या ताकदीवरती करण्याचं स्वातंत्र्य द्यावं. पण जर यशस्वी होत नसेल तर पुन्हा सपोर्ट सिस्टीम त्यांना काय काय पाहिजे. मार्केटिंगचा मोठा प्रॉब्लेम येतो. म्हणजे बचत गटाच्या महिलांनी तयार केलेल्या वस्तू त्या विकण्यासाठी. ते मार्केटिंगसाठी झालं तर कुठेतरी समाज माध्यमांचं ज्ञान कमी असणं किंवा आपलं उत्पादन जे आहे ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे, तर त्याला कुठले प्रक्रिया किंवा कुठले आपण ज्याला म्हणतो की सोर्सेस आपण उपलब्ध आहेत ते वापरले पाहिजेत, याचंही भान मला वाटतं प्रत्येक स्त्रियांनी आलं पाहिजे. स्त्रियांमध्ये येणं गरजेचं आहे. ज्या महिलांना ती मदत मिळते, उदाहरणार्थ इथे तयार केलेली गोधडी परदेशापर्यंत पोहोचणे, इथं तयार केलेले मसाले परदेशापर्यंत जाऊन पोहोचणे, तर त्या महिलांचं जीवन अतिशय खूप यशस्वी होऊन जातं. आणि मला वाटतं परदेशात आता जे काही लघु उद्योग आहेत, हातमागी उद्योग आहेत, त्यांना जास्तीत जास्त मला वाटतं परदेशाकडून जास्त स्वीकार मागणी आहे. आणि मग कुठेतरी आपल्याला ते भान येतं की नाही, आपलं सुद्धा जे काही विणकाम भरतकाम जे आहे ते सुद्धा महत्त्वाचं ठरू शकतो. हे आत्मभान प्रत्येक स्त्रीला येतं. आणि अशा या अर्थभानाविषयी आपण बोलतोय तर त्याच्यामध्ये विमा हा सगळ्यात महत्त्वाचा आणि महिलांच्या दृष्टीनं थोडासा दुर्लक्षित राहिलेला विषय आहे की विमा हा आर्थिक सुरक्षिततेसाठी आहे. तर कुठले कुठले विमे बचत गटामध्ये असतील किंवा घरात राहणारी स्त्री, होममेकर ज्याला गृहिणी आपण म्हणतो, तिने त्या विम्याकडे कसं बघितलं पाहिजे, विमा सुरक्षिततेसाठी कसा वापरला गेला पाहिजे? माझं असं ऑब्झर्वेशन आहे की ती स्वतःकडे कधीच लक्ष देत नाही, स्वतःच्या तब्येतीची ती अजिबातच काळजी करत नाही. तर आपण त्यांना हे सांगितलं पाहिजे की आधी तुमची स्वतःची तब्येत सांभाळा. बरोबर. विम्यासारखे जे काही स्कीम असेल त्याचाही तुम्ही फायदा घ्या. मध्ये असं झालं होतं की घरकाम करणाऱ्या महिलांसाठी असे आम्ही त्यांचं रजिस्ट्रेशन वगैरे करून घ्यायचो, त्यांचा विमा उतरवून द्यायचो वैयक्तिकरित्या. पण बचत गटाच्या महिलांसाठी आपल्याला हा स्वतंत्रपणे त्याच्यावरती कॉल घेतला पाहिजे, त्याची आखणी केली पाहिजे की बचत गट तिने तयार केल्यापासून किंवा बचत गटात सहभाग झालेल्या महिलांचा प्रत्येकीचा स्वतंत्रपणे विमा उतरवून द्यावा. ती स्वतः उतरवून घेत नाही, तर त्यांचा विमा उतरवून घेण्यासाठी आपण त्यांना प्रॉपर ट्रेनिंग दिलं पाहिजे. मैत्रिणींनो, आपण जाणून घेतोय अर्थभान म्हणजे काय आणि अर्थभानाविषयी, अर्थज्ञानाविषयी अधिक बोलूया थोड्याशा विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आपण बोलतोय अर्थभानाविषयी आणि वृषालीताई आपल्यासोबत आहेत. मला सांगा, आर्थिक सक्षमीकरणाचं प्रभावी सूत्र काय? प्रभावी सूत्र म्हणजे प्रॉपर नियोजन आणि योग्य निर्णय. बरोबर. त्याच्यामधून आर्थिक सूत्र अतिशय यशस्वीपणे म्हणजे येणाऱ्या पैशांचं पैसा कुठून येईल याचं ज्ञान, त्याचं नियोजन, बचत, गुंतवणूक, असं अगदी ढोबळमानानं आपल्याला सांगता येईल की आर्थिक सक्षमीकरण व्हायचं म्हणजे काय फार काही मोठं आपल्याला व्हायचं नाही, तर अगदी आपल्या घरापासून आपण सुरुवात करायची. म्हणजे पैसा कसा येईल यासाठी काय आहे त्या योजना जाणून घेणं, आलेल्या पैशाची बचत कशी करायची आणि बचत केलेल्या पैशांची गुंतवणूक कशी करायची. अगदी प्रभावी सूत्र आणि थोडक्यात सूत्र आहे आर्थिक सक्षमीकरणासाठी. तर मैत्रिणी नक्की याचा अवलंब करावा आणि येणाऱ्या पैशांपेक्षाही आपलं भविष्य कसं सुरक्षित राहील त्यासाठी विमा नक्कीच आपण सगळ्या मैत्रिणींनी, विमाचाही अभ्यास आपण सगळ्या मैत्रिणींनी केला पाहिजे. यानंतर मला विचारायचं आहे की डिजिटल इंडिया किंवा बँकिंग याचा मैत्रिणींनी कसा वापर करून घेतला पाहिजे आपल्या आर्थिक उन्नतीसाठी? डिजिटल इंडिया हा खूप आता प्रभावी शस्त्र आपण म्हणूयात की ज्याच्यामधून ह्या माझ्या सगळ्या मैत्रिणींना जगभरामध्ये मार्केटिंग करता येईल. जगभरामध्ये त्या स्वतः काय प्रॉडक्ट करत आहेत, काय काम करतायत हे लोकांपर्यंत पोहोचवता येईल. आपण सोशल मीडियाचा जो उपयोग आहे तो ह्या सगळ्या माझ्या मैत्रिणींनी आपल्या स्वतःची प्रगती करण्यासाठी, आपल्या उद्योगाचं नेमकं कुठे मार्केटिंग करता येईल, संभाव्य ग्राहक कुठे शोधता येतील आपल्याला, तर ह्याचा उपयोग हा डिजिटल इंडियामधून खूप मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. त्यांनी सोशल मीडियाचा उपयोग
आपण तयार करत असलेली जी काही वस्तू आहे, उद्योगासाठी जे काही आपण निवड केलेली आहे, ती जागतिक पातळीवरती, जागतिक स्तरावरती ह्यांना स्वतःचं प्रॉडक्ट नेता येईल. मगाशी जशी आपण चर्चा करत होतो की इथली गोधडी जर परदेशामध्ये अतिशय यशस्वीपणे विकली जात असेल, तर ही केवळ आणि केवळ डिजिटल माध्यमातूनच जाऊ शकते. तिथपर्यंत आपलं उत्पादन पोहोचलं उत्पादन पाहिजे. आपलं बरोबर. तिथपर्यंत पोहोचू शकतं. तर हे खूप प्रभावी माध्यम आहे. सोशल मीडिया हे माध्यम बचत गटातल्या महिला, ज्या महिला स्वतःला आर्थिक सबल करण्यासाठी प्रयत्न करत आहेत, त्यांनी आलेले जे काही नवीन तंत्रज्ञान आहे, त्या तंत्रज्ञानाचा उपयोग स्वतःच्या प्रगतीसाठी करून घ्यावा. मैत्रिणींनो, आपण झटपट प्रश्नाकडे वळणार आहोत. झटपट प्रश्न यासाठी की पुन्हा एकदा आपल्या मनामध्ये आर्थिक साक्षरतेची उजळणी व्हावी. पहिला प्रश्न, आर्थिक साक्षरता म्हणजे काय? आर्थिक साक्षरता म्हणजे पैशाबद्दलचं नियोजन. आर्थिक साक्षरता का महत्त्वाची आहे? आर्थिक साक्षरता स्वतःच्या विकासासाठी महत्त्वाची. बचत करण्याचा नियम कोणता? बचत करण्याचा नियम स्वतःचे पैसे स्वतः बचत करायचे. FD म्हणजे काय? फिक्स डिपॉझिट. डिजिटल व्यवहार कसा सुरक्षित होतो? डिजिटल व्यवहारामध्ये स्वतःचा OTP कोणालाही शेअर न करणं. स्वयंसहायता गटाचा फायदा काय? स्वयंसहायता गटाचा फायदा स्वतःला सहाय्य आणि दुसऱ्यांनाही सहाय्य. आर्थिक स्वातंत्र्याचा अर्थ काय? आर्थिक स्वातंत्र्याचा अर्थ स्वतःची झेप उंच घेणं, ज्याच्यामधून सगळ्यांना मदत होते. गुंतवणुकीसाठी SIP का VC? SIP. विमा का आवश्यक? विमा स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी. आरोग्य विमा कशासाठी? आरोग्य विमा स्वतःच्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी. गुंतवणूक आणि बचत यामध्ये फरक काय? गुंतवणूक ही आपण उरलेल्या बचतीतून करतो आणि बचत ही स्वतः कमवलेल्या पैशातून होते. घरगुती बजेट किंवा घरगुती आर्थिक नियोजन म्हणजे काय? घरगुती आर्थिक नियोजन म्हणजे आलेला पैसा आणि जाणारा पैसा यांचा घातलेला मेळ. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कर्ज घेताना काय पाहावं? व्याजाचा दर किती आहे ते पाहावं आणि आपण परतफेड करू शकतो की नाही हे पाहावं. खूप छान. आणि झटपट प्रश्नामुळे नक्कीच मला असं वाटतं पुन्हा एकदा मनामध्ये उजळणी झाली आहे. आणि मैत्रिणींनो, या सगळ्या संवादामधून आपण आपल्यामध्ये अर्थभान कसं यायला पाहिजे याचा नक्कीच विचार केला पाहिजे. आसावरी काकडे यांच्या खूप सुंदर ओळी आहेत. कुणी मांडले मोडले तरी उभ्या ताठ, घट्ट धरून ठेवती जगण्याचा काठ. कुणी मांडले मोडले तरी उभ्या ताठ, घट्ट धरून ठेवती जगण्याचे काठ. आणि हे जगण्याचे काठ अधिकाधिक समृद्ध होण्यासाठी गरज आहे ती अर्थभानाची. अर्थभानातून आत्मभानाकडे, हा होता आजच्या सखी सह्याद्री संवादाचा विषय. आपण आर्थिक साक्षरतेविषयी बोलतोय, अर्थभानाविषयी बोलतोय. तर सखी सह्याद्री पाहणाऱ्या सगळ्या महिलांसाठी, मैत्रिणींसाठी तुमचा काय सल्ला असेल? माझ्या सगळ्या मैत्रिणींना माझा हा सल्ला आहे की स्वतःचं आयुष्य खूप आनंदाने जगा. आयुष्य खूप सुंदर आहे, त्याला अजून आपण सुंदर करायचं आहे. स्वयंसजे वसुंधरा सजाए या म्हणीप्रमाणे महिलांमध्येच ती ताकद आहे की या संपूर्ण जगाला सुंदर करण्याची. फक्त आपला स्वतःचा आत्मविश्वास, स्वतः जे आपण काम करतो त्याच्यावरती ठाम राहणं, स्वतःचे निर्णय स्वतः घेणं आणि निश्चय असा ठेवायचा की तो ढळू नाही द्यायचा. किती अडचणी आले, किती प्रॉब्लेम आले, कोणी नावं ठेवली तरी स्वतः हातात घेतलेला वसा सावित्रीप्रमाणे पुढे चालू ठेवायचा, न थांबता, न कोणालाही घाबरता. आपोआप तुम्ही त्याच्यातून तयार होत जाल. अर्थभान आलं की आत्मविश्वास येतो आणि आत्मविश्वास म्हणजेच प्रत्येक मैत्रिणींचं सौंदर्य. हे सौंदर्य आपण जपूया. वृषालीताई, आपण इथे आलात आणि आर्थिक साक्षरता किंवा अर्थभानाविषयी बोललात. खूप मैत्रिणींना एक प्रेरणा मिळाली, ऊर्जा मिळाली. माझ्यासह सगळ्या मैत्रिणींना अर्थभान आलं असं आपण म्हणूया. आणि या संवादामध्ये आपण इथे थांबूया. आपले खूप खूप आभार.